राज्यातील पीक विमा लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठा पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 45,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे वितरित करण्यात सुद्धा सुरुवात करण्यामध्ये आलेली आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा अतिवृष्टीमुळे मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। तर एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, आज कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप केले जात आहेत, तर एकंदरीत आपण जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत नक्की पहा, ज्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तालुका, गाव असेल किंवा तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल, तर तुमच्या देखील खात्यावरती मागच्या 4 वर्षीचा म्हणजेच की थकीत पीक विमा पूर्णपणे रक्कम जमा होऊन जाईल। तुमच्या खात्यावरती खटाखट सुद्धा म्हणजेच की रक्कम जमा होऊन जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या म्हणजेच की राज्याचे म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे 40 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून आलेला आहे। तर या 40 कोटी रुपयांचा पीक विमा सकाळपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते, तर अशा पद्धतीचे घोटाळे थांबवण्यासाठी हे पैसे पटापट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे, जेणेकरून नकली बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्यांची शेत जमीन दाखवून ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले होते, तर अशा शेतकरी बांधवांचे अर्ज अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं खरोखर नुकसान झालेलं होतं, ज्या शेतकरी बांधवांचं पीक उद्ध्वस्त झालेलं होतं, पिकांमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी पूर्णपणे साचलेलं होतं, पावसाच्या पाण्यामुळे पिके पिवळे पडलेले होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत। विचार करायला गेलं तर तुमच्या म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे सोडण्यामध्ये आलेले होते आणि आता हे पैसे केंद्र सरकारकडून सोडण्यामध्ये येत आहेत। अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो जार सुद्धा काढण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं नुकसान झालेलं असेल, तुमचे पीक पांढरे किंवा म्हणजेच की पिवळे पडले असतील आणि त्याचबरोबर तुमचे पिके नुकसान होऊन सुद्धा तुमच्या खात्यावरती अजून सुद्धा म्हणजेच की पीक विम्याचे पैसे जमा झाले नसतील किंवा तुम्हाला फक्त पहिल्या टप्प्यामध्ये 25% रक्कम मिळालेली असेल, तर आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पीक विम्याचा 75% प्रलंबित पीक विमा राहिलेला आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याकरिता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला आजपासूनच पीक विमा खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काही अटी नियम लावण्यामध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर काही जिल्ह्यांची यादी त्यांच्याकडून पात्रतेमध्ये टाकवण्यामध्ये आलेली आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून मंत्रिमंडळ बैठक घेतल्यानंतर एक सलग म्हणजेच की महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये सलग पैसे वाटप करत नाही। त्याकरिता या वेळेस सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आलेला आहे। असं टप्प्याटप्प्याने 2 ते 3 दिवस वाटप चालूच राहणार आहे। परंतु आज पहिला टप्पा जो वितरित करण्यामध्ये येणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहून जायचं आहे। त्याचबरोबर तुमचा जिल्हा जर यादीमध्ये आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुम्हाला डायरेक्ट पीक विमा रक्कम पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत। तर आता चला पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भंडारा, धुळे, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, उस्मानाबाद,
पालघर, परभणी, रत्नागिरी आणि वाशिम या शेतकरी बांधवांनो जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुमचा जर का या जिल्ह्यांमध्ये जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला पण हेक्टरी 17,500 रुपयापासून तर 50,000 रुपयापर्यंत यामध्ये तुमच्या नुकसानीवरती अवलंबून म्हणजेच की तुमचं किती नुकसान झालेलं आहे त्यावरती अवलंबून तुम्हाला पिकाचे नुकसानीवरती पैसे दिले जातात। तर आता ही होती जिल्ह्यांची यादी। या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला पण आजपासून पूर्णपणे रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।